नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण चिकन मसाल्याची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे, त्याचप्रमाणे खायला देखील तेवढीच ती भन्नाट लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे. आता हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याला आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ लावून छान चोळून घेऊया चिकनच्या सगळ्या पीसेसला. तर इथं मॅरिनेट करताना मी फक्त हळद आणि मीठ एवढंच लावून घेणार आहे. तर आता चिकनच्या सर्व पीसेसला मी व्यवस्थित असं हळद आणि मीठ चोळून अर्ध्या तासाकरिता मी हे छान मुरवत ठेवणार आहे असंच. आता तोपर्यंत एका पॅनमध्ये मी काही खडे मसाले भाजून घेणार आहे. तर आता गॅस मंद केलेला आहे मी आणि या मंद गॅसवरतीच मी 2 चमचे अख्खे धणे भाजून घेणार आहे. आता यातच आपण काही खडे मसाले घालणार आहोत, त्यामुळे या चिकन मसाल्याला एक छान अशी टेस्ट येते, छान फ्लेवर येतो. तर आपण यात काही खडे मसाले देखील घालून अगदी मिनिटभर हा सगळा खडा मसाला आपण छान परतून भाजून घ्यायचा आहे. तर त्याकरिता मी एक स्टारफूल, एक मसाला वेलची, त्याचप्रमाणे एक छोटा दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरी असं घालून आता आपण हे छान जिन्नस परतून घेऊया. आता हा खडा मसाला थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते. आता यातच आपण अर्धी वाटी सुक्क किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी. आता हे सुक्क खोबरं आपण छान भाजून घेऊया. अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपण छान व्यवस्थित हे भाजून घेऊया. तर गाईज, आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा. तर इथं पाहू शकताय अगदी मस्त असा तांबूस रंग आलेला आहे खोबऱ्याला. तर आता हे खोबरं देखील छान आपलं परतून झालेलं आहे. आता थंड करण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे. आता यातच मी 2 मीडियम साईजचे कांदे ओबडधोबडच मी हे चिरून घेतलेले आहेत. खूप बारीक पातळ चिरायची गरज नाही आहे, कारण आपल्याला हे ग्राइंडच करायचे आहेत नंतर भाजून झाल्यानंतर. तर आता हा कांदा देखील आपण छान भाजून घ्यायचा आहे या तेलावरती. तर आज या रेसिपीमध्ये मी टोमॅटोचा अजिबात वापर करणार नाही आहे, तरी देखील आपला चिकन मसाला अगदी भन्नाट होणार आहे. अगदी सोपी आणि खायला जबरदस्त अशी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा. तर अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान भाजायचा आहे. कांदा परतत असतानाच आपल्याला यामध्ये काही मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. लसूण आणि आलं या कांद्याबरोबरच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 2 ओल्या लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर बेडगी मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील घातली तरीही चालणार आहे. तर मी या 2 लाल ओल्या मिरच्या देखील यामध्येच छान परतून घेणार आहे. तर अशा प्रकारे जे आपण वाटण करून घेणार आहोत त्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली तर खरंच हॉटेल ढाब्यापेक्षा देखील आपण घरच्या घरी एकदम अशा मस्त रेसिपी करू शकतो. तर तुम्ही देखील नक्की करून पहा अशा प्रकारे. तर कांदा छान आपला तांबूस रंग येईपर्यंत परतून झालेला आहे.
थंड करण्यासाठी याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याचं छान वाटण करून घ्यायचं आहे. तर आता पाहू शकताय इथं सुक्कं खोबरं, त्याचप्रमाणे खडे मसाले, कांदा आपला छान इथं थंड झालेला आहे प्लेटमध्ये. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची छान फाईन पेस्ट करून घेऊयात. आता यातच आपण थोडी कोथिंबीर देखील घालून घेणार आहोत. अगदी फ्रेश आहे कोथिंबीर, पाहू शकताय. तर आता याचं आता वाटण करून घेऊयात आपण. तर पाहू शकताय अशा प्रकारे छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. खूप छान असं वाटण करून घेतलं आहे. तर आता पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता यातच आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घेते. आता हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता यातच आपण काही मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथं मी काही सुके मसाले घालून घेतेय. तर या सुक्या मसाल्यांमध्ये मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालून घेतेय. त्याचप्रमाणे 1 चमचा चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, त्याचप्रमाणे 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे. माझ्या सासूबाईंनी हा केलेला आहे, त्यामुळे मी हा घातला आहे. तुम्ही रेग्युलर तुमच्या रोजच्या वापरातला मसाला घातलात तरीही चालणार आहे. तर हे मसाले देखील आपण छान परतून घेऊयात. अगदी या वाटणामध्ये एकसंध होईल इतपत आपल्याला हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं हा मसाला आता परतून घेऊयात. तर पाहू शकता या मसाल्याला, या वाटणाला देखील सुरेख असा रंग आलेला आहे. तर आता आणखीन 2-3 मिनटं आपण छान शिजू द्यायचा आहे हा मसाला. जेवढा जास्त हा शिजवून तेवढा या रेसिपीला एक छान फ्लेवर टेस्ट येणार आहे. त्यामुळं हा कच्चा राहता कामा नये. त्यामुळे सुरुवातीला देखील मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान भाजून घेतलेले आहेत पॅनमध्ये. तर 2 मिनटाकरिता मी झाकण ठेवून हा मसाला एकदा पुन्हा छान शिजवून घेणार आहे. तर आता 2 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात. तर मस्त, अगदी मस्त तेल रिलीज झालेलं आहे, पाहू शकताय. रंग देखील खूप छान आलेला आहे. तर गाईज, याआधी देखील मी चिकनच्या बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये देखील नक्की कळवत राहा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते. तुमच्या कमेंट पाहिल्यानंतर एक प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. काही सजेशन असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता इथं मी चिकनचे सगळे पीसेस घालून घेणार आहे आता.
तर चिकन तुम्ही ओव्हरनाईट मॅरिनेशन करता ठेवलं तर अगदीच छान लागतं. तर जर वेळ असेल तर तुम्ही नक्की मॅरिनेट जास्त वेळासाठी देखील करून ठेवू शकता. तर आता चिकनच्या सगळ्या पीसेसला हा मसाला छान कोट होईल इतपत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर आत्ताच हा चिकन मसाला एवढा छान दिसत आहे. शिजल्यानंतर तर आणखीनच छान दिसणार आहे. खायला देखील तो तेवढाच भन्नाट होणार आहे. तर पाहू शकताय मस्त असं कोट करून झालेला आहे मसाला. छान परतून झालेला आहे. आता यावरती मी एक ताट ठेवून घेते आणि अगदी अर्धी वाटीच पाणी आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे खालचा मसाला आपला करपणार नाही. त्यामुळे या ताटलीवरती मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. इथं ऑलरेडी चिकनचं पाणी सुटलेलं आहे. तरी देखील आपण अर्धी वाटी पाणी या ताटामध्ये छान गरम करून घेतलेलं आहे. तर एकदा फक्त आपण याला एकसारखं असं हलवून घेऊयात आणि चिकन शिजण्यापुरतं फक्त यात आपण हे गरम पाणी आता घालून घ्यायचं आहे. अजून हे एवढं परफेक्ट शिजलेलं नाहीये, पण आता या ताटातलं गरम पाणी यामध्ये आपण घालून घेऊया. इथं खूप पाणी घालायचं नाहीये, कारण आपण इथं चिकन मसाला करतोय. त्यामुळं इथं आपल्याला खूप पातळ होईल इतपत पाणी घालायची गरज नाहीये. तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत हे छान शिजू द्यायचं आहे. तर आता पाहू शकताय एकदम मस्त असं चिकन शिजलेलं आहे. तर भन्नाट दिसत आहे. तर अगदी मला फक्त याला 15 मिनिटं लागली. मंद गॅसवरती मी हे छान शिजत ठेवलं होतं. तर अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे आता. आणि मसाल्याला देखील तेल मस्त सुटलेलं आहे. पाहू शकताय एकदम भन्नाट अशी आपली आजची रेसिपी झालेली आहे. एका सर्विंग डिशमध्ये आपण ही गरम गरम काढून घेऊयात आता. मसाला तर एकदम भन्नाट झालेला आहे, हा पाहू शकताय. तर आता गरम गरम वाफाळलेल्या जिरा राईस बरोबर तर अगदी भारी लागतं हे चिकन मसाला. त्याचप्रमाणे फुलका, नान, वा खूप मस्त लागतं. तर अगदी पोळी, भाकरी, नान कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. आता वरून गार्निशिंग करता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कांद्याची स्लाइस ठेवून घेतलेली आहे. तर पाहू शकता इथं आपला आज चिकन मसाला तयार आहे खाण्यासाठी. मार्गशीर्ष महिना देखील संपलेला आहे आणि आता तुम्ही खायला काहीच हरकत नाहीये. तर अगदी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खरंच आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.